तर आता कपड्यावरून ब्लाऊज कटिंग कशी करायची हे पण बऱ्याच ताईंनी मला कमेंट केलेलं आहे, ताई कपड्यावर कटिंग करून दाखवा म्हणून. तर आज मी डायरेक्ट तुम्हाला कपड्यावरच कटिंग करून दाखवणार आहे. सगळ्यात आधी ताईंची कमेंट होती की ताई कपड्यावरून ब्लाऊजची मापं कशी घ्यायची, ब्लाऊजवरून मापं घ्यायला शिकवा. ते पण मी व्हिडिओ सुरू होत आहे तेव्हा पण आता तुम्हाला कटिंगच्या अगोदर हे पण सांगते की ब्लाऊजची मापं कसं घ्यायची. हे बघा, हे ब्लाऊज पण मी शिवलेलं आहे. ही माझी कस्टमर खूप 15 वर्ष जुनी कस्टमर आहे. तर हा ब्लाऊज मी शिवलेला आहे. तर तुम्हाला बघा, हे जे दिसतंय आता हाय नेकचा ब्लाऊज म्हणतात याला. पुढून स्टार नेक आहे आणि मागे छोटा गळा आहे, हाय नेक म्हणतात याला. तर सगळ्यात आधी आपण ब्लाऊजची लांबी घ्यायची. हे बघा, जिथे शोल्डर आपला जॉईंट असतो तिथून सरळ पट्टी इंचा टेप असा सरळ ठेवायचा आणि असं मोजायचं. जिथे आपल्या पाठीमागचा टक्स आलेला असतो तिथून सरळ टेप ठेवून तेथे मोजायचं. तर असं ब्लाऊजची लांबी मोजायची. ह्या ब्लाऊजची लांबी 13 इंच आहे. ठीक आहे ना, 13 इंच ब्लाऊजची लांबी आहे. तर आता मी तुम्हाला हा जो ब्लाऊज दाखवते ना, तो हाय नेकचा ब्लाऊज असल्यामुळे याला फुल शोल्डर आलेला आहे. म्हणजे बॉडी मेजरमेंटवर जेवढा शोल्डर घेतो ना त्याच्यातला अर्धा करून या ब्लाऊजला लावतात. पण आता मी इथे जो कट करते ना तो डीप नेकचा गळा कट करते. तर पण मापं कसं घ्यायचं ते तुम्हाला सांगण्यासाठी मी हा ब्लाऊज घेतलेला आहे. तर आता बघा, इथे जे बाया जोडलेल्या आहेत ना, हे आस्तीन जे आपले आस्तीन जोडलेले आहेत तिथून आपण इंच टेप असा सगळ्यात अगोदर ब्लाऊज असा सरळ ठेवून घ्यायचा. कधीही ब्लाऊज असा गोळा गोळा ठेवला तर आपल्याला बरोबर मेजरमेंट मिळत नाही. त्याच्यासाठी साफ असा अंतरून घ्यायचं, एकदम सरळ करायचं सगळं. आणि नंतर आपण इथून सरळ असं मोजायचं, छातीचा माप मोजायचा. तर इथे आपली चेस्ट साईज जी आहे, छाती आहे 17 इंच आलेली आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर कमरेचा माप घ्यायचा. असं करून थोडंसं हलकं असं ओढून बघायचं. 14.5 इंच याची कंबर आहे. ठीक आहे ना. मग आता इथून हे बघा, जिथे आपले बाह्या जोडलेले आहेत ना तिथून ते ह्या बाह्या जोडीपर्यंत किती आहे ते मोजायचं. याला म्हणतात शोल्डर मोजणं. ब्लाऊजवरून माप असं घ्यायचं असतं शोल्डरचं. तर आता याचा शोल्डर जो आहे तो 12 इंच येतोय. ठीक आहे ना. दिसतंय की नाही मला माहीत नाही एवढं. हे बघा, 12 इंच याला शोल्डर आलेला आहे. गळा रुंदी याची आलेली आहे 6.5 इंच. ठीक आहे ना. 6.5 इंच याची गळ्यारुंदी आहे. आता डीप नेकचा असला तरी पण असंच ब्लाऊजवरून माप घ्यायचं. आणि त्याच्यानंतर गळ्याची रुंदी मोजल्यावर असं टेप ठेवून असा क्रॉसमध्ये टेप धरायचा. असा क्रॉसमध्ये ठेवून ह्याची गळ्याची लांबी मोजून घ्यायची. हे गळ्याची लांबी आणि हे गळ्याची रुंदी. ठीक आहे ना. त्याच्यानंतर बस एवढंच, मुख्य तर एवढेच असतात. त्याच्यानंतर परत तुम्हाला आता डाऊट येते, हे तर झाले ब्लाऊजवरून मापं घ्यायचं. त्याच्यानंतर आता बाहीचं माप कसं घ्यायचं ते पण सांगते. बाहीचे माप असं इथून जिथून बाही जोडलेली आहे तिथून असं सरळ थोडंसं खेचून धरायचं. कारण कपडा कसा आपण थोडासा असं जवळ येतो म्हणून. तर हे बघा, ह्या बाहीची लांबी 9.5 इंच आहे आणि बाहीची फिटिंग असं घ्यायचं. हे आहे बाहीची फिटिंग 10 इंच. त्याच्यानंतर हे पूर्ण झालं की मग पाठीमागे असं पाठीमागे वळून पूर्ण असं एक बार मुंडा मोजून घ्यायचं. सगळं हे नोट करून घ्यायचं बुकमध्ये. कटिंग करायच्या अगोदर असा मुंडाची राऊंड जी असते ना ते मोजून घ्यायचं असं. आता इथे 7.25 इंच आलेलं, हे राऊंड पण मोजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर झालं एवढंच. ब्लाऊजला मापं घेताना हे एवढंच गोष्टी लक्षात ठेवायचा. पाठीमागचा गळा पण जसा पुढचा मोजलाय ना तसा असा तिरका टेप ठेवून असा मोजून घ्यायचा. 9.5 10 जेवढा पण येईल ते असं मोजून घ्यायचं. अजून हे जास्त कन्फ्युजन होत असेल तर ब्लाऊज ठेवून पण आपण पाठीमागचा गळा कसा कट करायचा तो मी व्हिडिओमध्ये दाखवतच राहते. चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा. कारण तुमच्या प्रत्येक येणाऱ्या मनामध्ये डाऊट येतील ना ते सगळे दूर होणार आहेत. तेवढ्या मी सविस्तर सगळे टिप्ससोबत मी कटिंग दाखवत असते. जसं जसं कटिंग करत असते सगळ्या बाबतीत मी सांगत असते समजावून. त्याच्यामुळे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज येणारे व्हिडिओ बघत राहा.